नमस्कार मित्रांनो, आज आपण नाश्त्याला बनवणार आहोत पास्ता आम्ही उकडून घेतलेला आहे, कांदा कापलेला आहे, कोथिंबीर कापलेला आहे, अजून आपली मिरची, शिमला मिरची, बटाटा आणि टोमॅटो आणि 3 चमचे टाकलेले आहे आपण तेल. आता यानंतर इकडे आपले सिक्रेट मसाले, कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, त्याला कलर येईपर्यंत. हे आपण बऱ्याचदा ऐकलं असेल. त्यानंतर आपली शिमला मिरची खास शिमल्यावरून आणलेली आणि बटाटा वाशिंच्या मार्केटमधून घेतलेला आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं, एकजीव करायचे त्यांना आणि कलर लाल येईपर्यंत. असं आपल्याला बनवायचं आहे. खरं तर आहे ना, मागच्या टायमाला आम्ही बनवायला घेतलेला, पण काही पदार्थ आमच्याकडे नव्हते ना, शिमला मिरची वगैरे नव्हती, त्यामुळे ती काही एवढी खास झाली नव्हती. तर खास आज पास्ता बनवण्यासाठी शिमला मिरची पण आणलेली आहे आणि बघू आता कशी होते. मला वाटतं पास्त्यापेक्षा हेच जास्त झालं. पास्त्यापेक्षा आपली भाजी जास्त झाली असं वाटतं, पण ठीक आहे, चलेगा. आणि काही मिनिटासाठी आपल्याला शिजून द्यायचं आहे. आणि अशा तऱ्हेने आपली भाजी शिजलेली आहे आपली. बटाटा मेन आहे, बटाटा शिजलाय नाही शिजलाय ते पहिला बघून घ्यायचं. म्हणजे जास्त कचकच करायला लागला. आता हे आपले मसाले त्याच्यामध्ये पडले. आणि आता शेवटचा पास्ता आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. लगेच आपण खायला बसू. आणि कटिंग केलेली कोथिंबीर, कसा वाफा मारते. गरमागरम पास्ता आपल्यासाठी रेडी. तर या गाईज जेवायला, नाही नाश्ता करायला, तर या गाईज नाश्ता करायला. ऑफिसला जाण्याची घाई आणि हा सकाळचा गरमागरम पास्ता तोंडाला पाणी सुटले.
साधलेला आहे पास्ता, मस्त झाला आहे. भारी मिरची आली.